नमस्कार मंडळी, मी विजय आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलवरती। आणि ही जी गाडी बघताय ना तुम्ही, ही आहे महिंद्राची विरो सीएनजी मध्ये। आणि या सीएनजी गाडीचा व्हिडिओ जो येतो मराठीमध्ये तुम्हाला कुठेच युट्यूब वरती बघायला मिळणार नाही, तो फक्त आपल्या चॅनलवरती बघायला मिळतोय। जे की तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब लगेच करा। आणि ही गाडी जर बघितली ना, ही आहे महिंद्राची विरो सीएनजी मध्ये। या गाडीमध्ये सीएनजी टँक कॅपॅसिटी किती दिलेली आहे, सीएनजी टँक फुल केल्यानंतर गाडीचं मायलेज जे ते तुम्हाला किती मिळणार आहे आणि किती किलोमीटरची रेंज जे ते तुम्हाला या गाडीसोबत मिळू देखील शकते, फीचर्स कोणते दिलेले, पेलोड कॅपॅसिटी काय आहे, त्याचबरोबर मागचा जो कार्गो डेक एरिया आहे तो किती मोठा दिलेला आहे आणि किती सामान जे ते तुम्ही या गाडीमध्ये विरो सीएनजी मध्ये भरून ने आण करू शकता आणि तुमचा व्यवसाय जे ते वाढवू शकता, अशी संपूर्ण माहिती जी येते। त्याचबरोबर या गाडीची किंमत किती आहे, पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली, अशी संपूर्ण डिटेल माहिती जी ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मराठीमधून बघणार आहोत। तर पहिल्यांदाच तुम्ही आपल्या चॅनलवरती आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे येते तुम्हाला सर्वात आधी येईल। त्याचबरोबर व्हिडिओ आपले आवडत असतील तर नक्की लाईक देखील करत चला, त्यामुळे आपण नवीन नवीन गाड्याचे व्हिडिओ जे ते घेऊन येत असतो आपल्या मराठी चॅनलवरती मराठी भाषेतून। तर तुम्ही नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा। त्याचबरोबर ही जी गाडी आहे ना, ही आपल्याला दिलेली आहे शिव ऑटोविंग महिंद्रा शोरूम भोसरी पुणे यांनी, की आपल्याला रिव्ह्यू करण्यासाठी दिली। जर तुम्हाला महिंद्राची कुठली गाडी घ्यायची असेल ना, तर तुम्ही शिव ऑटोविंग भोसरी पुणे या शोरूमला नक्की व्हिजिट करू शकता। शोरूमचे सर्व कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेले आहेत, तुम्ही नक्की यांना कॉल करू शकता, टेस्ट ड्राईव्ह घेऊ शकता, गाडी बघू देखील शकता, जर तुम्ही ही विरो सीएनजी गाडी जी ते घेण्याचा विचार करत असाल तर। मंडळी, आजचा हा व्हिडिओ विरो सीएनजीचा जो येतो आता आपण चालू देखील करूया। तर मंडळी, आता आपण व्हिडिओला चालू करूया। आणि ही जी गाडी विरो सीएनजी तुम्ही व्हिडिओमध्ये बघतात, हे आहे बेस व्हेरियंट सीएनजी मध्ये। यामध्ये दोन व्हेरियंट येतात, V2 आणि V4। V4 मध्ये एसी मिळून जातो आणि हे जे आपल्याकडे बेस व्हेरियंट आहे, व्हेरियंट मध्ये जर गाडीची चावी बघितली ना, तुम्हाला अशा प्रकारे दोन चाव्या मिळतात, जे की चांगलं आहे। आणि चावीवरती तुम्हाला महिंद्राची बॅजिंग अशा प्रकारे इथे मिळून जाते। त्याचबरोबर आता आपण फ्रंटने चालू करूया। फ्रंटचा वायझर जो आहे, विंडशील्ड जे ते चांगली मोठी अशी मिळून जाते, जे की विजिबिलिटीला तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम नाही येणार। त्याचबरोबर वायपर जे तुम्हाला दोन वायपर मिळून जातात आणि व्हिजिबिलिटी जे ते एकदम चांगली या विरो सीएनजी गाडीची। विरोची तुम्हाला क्रोम मध्ये इथे बॅजिंग मिळून जाते, महिंद्राची इथे क्रोम मध्ये बॅजिंग करण्यात आलेली, महिंद्राचा लोगो तुम्हाला सेंटर मध्ये मिळून जातो। आणि ही जी ग्रिल आहे ना, ती एकदम गाडीच्या लुकला जी येते एकदम सुंदर डिझाईन जे ते समोरचं तुम्हाला बघायला मिळतं। त्याचबरोबर इंडिकेटरचा सेटअप जो तुम्हाला अशा प्रकारे हॅलोजन मध्ये मिळतो। हेडलाईट जे आहेत ते सुद्धा हॅलोजन मध्ये देण्यात आलेले। खालच्या साईडला आल्यानंतर तुम्हाला इथे फॉग लॅम्प लावण्यासाठी कंपनीने जागा दिलेली आहे। नंबर प्लेट तुम्ही इथे लावू शकता। बंपर जो येतो ब्लॅक कलर मध्ये खालच्या साईडला इथे मिळून जातो आणि रिफ्लेक्टर जे तुम्हाला इथे दोन्ही साईडला मिळून जातात। त्याचबरोबर मित्रांनो, ही जी गाडी आहे ती सीएनजी असल्यामुळे तुम्हाला सीएनजीचा स्टिकर इथे देण्यात आलेलं आहे। 80चं स्पीड लिमिट, तुम्हाला कमर्शियल गाडी असल्यामुळे 80चं स्पीड लिमिट जे ते इथे बघायला मिळून जातं। ओव्हरऑल फ्रंटचा लुक जो आहे तो विरो सीएनजीचा तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळतो। मला विरो सीएनजी ही गाडी जी आहे ते एकदम चांगली वाटते या सेगमेंटमध्ये। गाडीचा साईड लुक जो आहे तुम्ही अशा प्रकारे बघू शकता। साईडला जर बघितलं ना, गाडी साईडने सुद्धा दिसायला जी येते चांगली दिसते आणि सुंदर डिझाईन जे येते तुम्हाला विरो सीएनजीचं सुद्धा बघायला मिळतं। सोबत मंडळी, इथे आल्यानंतर साईड व्ह्यू मिरर जे आहे ना, ते एकदम चांगल्या क्वालिटीचे दिलेले। साईडच्या ज्या गाड्या आहेत त्या मागच्या येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत ते गाडी चालवताना क्लिअरली विजिबल होतात। त्यासोबत इथे आलात ना तुम्ही, इथे जर बघितलं तर विरोची क्रोम मध्ये बॅजिंग जे ते बघायला मिळते। सीएनजीचं बॅजिंग ग्राफिक्स वगैरे चांगल्या प्रकारे करण्यात आलेले। डोर हँडल तुम्हाला ब्लॅक कलर मध्ये मिळून जातात, जे की चांगलं आहे। आणि इथे बॅजिंग जर बघितलं तर हे जे व्हेरियंट आहे ना, ते 1.4 डबल एक्सेल व्हेरियंट आहे, जे की सीएनजी मध्ये आहे। आणि टायर सुद्धा जे येतो चांगला मोठा आणि चांगल्या साईजचा दिलेला आहे। टायर साईज जर बघितला ना, इथं 195 R15 इंचचे टायर जे आहेत ते तुम्हाला इथे मिळून जातात विरो सीएनजी मध्ये। त्याचबरोबर फ्रंटला डिस्क ब्रेक देण्यात आलेले आहे, मागच्या साईडला तुम्हाला ड्रम ब्रेकचा यूज जो आहे तो झालेला बघायला मिळेल। सस्पेन्शन जर बघितलं तर महिंद्राने या विरो सीएनजी मध्ये जे ते फ्रंट आणि रिअर दोन्ही साईडला जर बघितलं ना, तर इथे लिप स्प्रिंग सस्पेन्शन जे ते तुम्हाला दोन्ही साईडला पुढे आणि मागे या गाडीमध्ये मिळून जातात। त्यामुळे स्टेबिलिटी जी येते गाडीची चांगली राहते। सस्पेन्शन गाडीचे चांगले, मी गाडी ही जी येते चालवून देखील बघितलेली आहे विरो सीएनजी। त्यासोबत गाडीच्या डायमेन्शन बद्दल जर बोलायचं झालं तर गाडीची जी टोटल लांबी आहे ना, ती 4980 mm इतके, संपूर्ण रुंदी जी आहे ती 1746 mm इतकी। आणि गाडीचा जो व्हील बेस आहे ना, तो 2700 mm इतका आहे। आणि गाडीची जी कार्गो बॉडी आहे, कार्गो डेक एरिया जर बघितला ना, हा चांगला मोठा असा देण्यात आलेला आहे। त्यामुळे भरपूर सामान वगैरे जे येते तुम्ही या गाडीमध्ये लोड करून गाडी जी येते चालू शकता, तुमचा व्यवसाय जो येतो चांगल्या प्रकारे वाढू देखील शकता। इथे एअर इनटेक मिळून जातो। गाडीची कार्गो डेक लांबी 3035 mm इतकी आहे। त्याचबरोबर रुंदी जी येते 1644 mm इतकी। जर फूट मध्ये बघायला झालं तर मागचा कार्गो डेक एरिया जो आहे तो 10 फुटाचा
हौदा जो आहे तो तुम्हाला मिळून जातो. लांबीला 10 फूट आणि रुंदीला 5 ते 6 फूट इतका मिळून जातो आणि चांगला मोठा असा आहे. आणि इथे तुम्ही भरपूर सामान वगैरे जे ते लोड करू शकता आणि गाडी चालू देखील शकता. मागे एक विंडो मिळून जाते, जे की मागच्या गाड्या येणार जाणार बघण्यासाठी किंवा रिव्हर्स घेताना याची चांगली मदत देखील होते. ग्रॉस व्हेकल वेट या गाडीचं बघितलं तर 2999 kg इतका आहे. आणि पेलोड कॅपॅसिटीचं बघितलं ह्या विरो सीएनजीचं तर तो आहे 1363 किलो पेलोड जो आहे तो तुम्हाला विरो सीएनजी या गाडीचा मिळून जातो. आणि गाडीचा मागचा लुक जो आहे तो तुम्ही अशा प्रकारे बघू शकता. गाडी दिसायला जी येते एकदम चांगली दिसते. पाठीमागे आल्यानंतर सीएनजीचं स्टिकर इथे मिळून जातं. महिंद्राचं एम्बॉसिंग जे ते चांगल्या प्रकारे करण्यात आलेले विरोची बॅजिंग तुम्हाला क्रोम मध्ये इथे मिळून जाते. महत्वाचं म्हणजे ही गाडी कमर्शियल सेगमेंटमध्ये असून सुद्धा या गाडीमध्ये तुम्हाला रिव्हर्स पार्किंग सेन्सर मिळून जातात. 1 2 3 रिव्हर्स पार्किंग सेन्सर पाठीमागे दिलेले. टेललॅम्पचा डिझाईन जे ते तुम्हाला अशा प्रकारचं मिळून जातं, जे की रिव्हर्स लाईट, इंडिकेटर, ब्रेक लाईट हे जे आहेत ते हॅलोजन मध्ये दिलेले. इथे एक रीडिंग लॅम्प जो आहे तो तुम्हाला मिळून जातो, जे की इथे तुम्ही नंबर प्लेट नंतर लावू शकता. त्याचबरोबर स्पेअर व्हील जो आहे तो इथे खालच्या साईडला दिलेला आहे. आणि चॅसीचं बघितली ना, चॅसी तुम्हाला अशा प्रकारे इथे बघायला एक मजबूत चॅसी जे ते विरो सीएनजीची देखील तुम्हाला मिळून जाते. त्याचबरोबर मंडळी गाडीचा या साईडने लुक जो आहे तो तुम्ही अशा प्रकारे बघू शकता. आणि मंडळी ही जी गाडी आहे ना, ही फक्त सीएनजी नाही तर पेट्रोलची टाकी सुद्धा या गाडीमध्ये दिलेली आहे, जे की विरो सीएनजी मध्ये तुम्हाला बाय फ्युएल ऑप्शन मिळून जातो. सीएनजी गॅस संपलेला आहे तर तुम्ही पेट्रोलवर चालू शकता, पेट्रोल संपलेला आहे तर तुम्ही सीएनजी वरती चालू शकता. आणि गाडीचा लुक जो आहे तो तुम्हाला अशा प्रकारे या साईडचा मिळून जातो. ॲक्झिलरी बॅटरी जे तुम्हाला एमरॉन कंपनीची इथे देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सीएनजी फिल करायचं तुम्ही इथे करू शकता. सीएनजीची नंबर प्लेट जी येते इथे बघायला मिळते. पेट्रोलचा टँक जो येतो इथे देण्यात आलेला आहे. पेट्रोलची टँक कॅपॅसिटी जी येते 4.5 लिटर आहे. 4.5 लिटरचा पेट्रोलचा टँक इथे मिळून जातो. आणि सीएनजी टँक कॅपॅसिटी बघितली तर 150 लिटरचा सीएनजी टँक कॅपॅसिटी जे इथे मिळून जातं, जे की इथे तुम्हाला 2 सीएनजी टँक देण्यात आलेले आहेत. तुम्हाला सीएनजी टँक दाखवतो. इथे मागच्या साईडने तुम्हाला बघायला मिळतील. इथनं जर बघितलं तर तुम्हाला 2 सीएनजी टँक जे ते इथे देण्यात आलेले, जे की टोटल कॅपॅसिटी बघितली तर 150 लिटर पाण्याची क्षमता असलेली 150 लिटरचं सीएनजी टँक कॅपॅसिटी जे तुम्हाला विरो सीएनजी मध्ये मिळून जाते. त्याचबरोबर पेट्रोलची टाकी जी आहे ती 4.5 लिटरची दिली आहे. त्यासोबत मंडळी इकडनं आल्यानंतर जर तुम्ही बघितलं ना, गाडीचा या साईडचा लुक देखील चांगला आहे. आणि हा व्हाईट कलर पांढरा कलर जो आहे ना, तो गाडीच्या लुकला खूप चांगला दिसतो. गाडीचं मायलेज जर बघितलं तर कंपनी क्लेम मायलेज जे ते 20चा आहे. 1 किलोच्या सीएनजी मध्ये तुम्ही 20 किलोमीटर जी येते गाडी जाऊ शकते. मायलेज जे येते मित्रांनो कमी जास्त देखील होऊ शकतं, कारण गाडी प्रत्येक जण कशी चालवतात त्यावरती देखील डिपेंड राहतं. त्याचबरोबर इथे आल्यानंतर जर बघितलं ना, इथे सुद्धा चांगलं ग्राफिक्स करण्यात आलेले 1.4 डबल एक्सेलचं स्टिकर लावण्यात आलेलं. सीएनजीची बॅजिंग तुम्हाला इथे मिळते. विरोची बॅजिंग क्रोम मध्ये देण्यात आलेली आहे. डोर हँडल तुम्हाला ब्लॅक कलर मध्ये मिळून जातात. आणि इथे तुम्ही लॉक देखील करू शकता. इंडिकेटर जे ते इथे देण्यात आलेले ते देखील एक चांगलं आहे. त्याचबरोबर मंडळी वॉरंटी बद्दल जर बोलायचं झालं तर 3 वर्षे किंवा 1 लाख किलोमीटर इतकी वॉरंटी जी आहे ती तुम्हाला विरो सीएनजी वरती मिळून जाते. सर्व्हिस इंटरव्हल जो आहे तो 20,000 किलोमीटरवर आहे. बसण्याची क्षमता जी येते D+2 पासिंग मध्ये ही गाडी येते. आणि सीएनजी टँक आणि पेट्रोल टँक जर फुल असेल दोन्ही पण तर 500+ किलोमीटरची रेंज येते तुम्हाला ह्या गाडीपासून मिळून जाते. पेलोड जो येतो तुम्हाला 1363 किलो इतका गाडीचा आहे. 5 स्पीड गिअरबॉक्स जो तुम्हाला गाडीमध्ये मिळून जातो. पुढे आतमध्ये इंटेरियर आपण गाडीचं बघणार आहोत कसं आहे ते. त्यासोबतच आता आपण इंजिन जर बघितलं ना, या विरो सीएनजी गाडीमध्ये जर इंजिन स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचं झालं तर इंजिन जे ते 4 सिलेंडरचं 1.5 लिटरचं इंजिन देण्यात आलेलं आहे, जे की मॅक्झिमम पॉवर प्रोड्यूस करतं 67 किलोवॅट म्हणजे 90 HP हॉर्स पॉवर प्रोड्यूस करतं 4500 RPM पर्यंत सीएनजी मध्ये. आणि मॅक्झिमम टॉर्क जर बघितला ना तर तो 210 न्यूटन मीटर इतका टॉर्क जनरेट करतं 1500 ते 3000 RPM पर्यंत सीएनजी मध्ये. 5 स्पीड गिअरबॉक्स मिळून जातो. आणि गाडी सीएनजी मध्ये नक्की चांगली आहे. आणि पिकअप जर बघितला गाडीचा तर मी गाडी ही जी आहे ना ती चालवून देखील बघितलेली, पिकअप देखील गाडीचा चांगला आहे. आता आपण गाडीमध्ये इंटेरियर बघूया. गाडीचं इंटेरियर कसं दिलेलं आहे विरो सीएनजीचं. इथं मिरर जे ते तुम्हाला अशा प्रकारे मिळून जातात. इथे बॅजिंग देखील देण्यात आलेले. डोर उघडायचं असेल तुम्ही अशा प्रकारे उघडू शकता. आणि डोर उघडल्यानंतर जी फिट अँड फिनिश क्वालिटी आहे ना मटेरियलची ती एकदम चांगली दिलेली. इथे तुम्हाला धरण्यासाठी पकडण्यासाठी तुम्ही इथनं पकडू शकता. विंडो ऍडजस्ट करायची असेल तर तुम्ही मॅन्युअली करू शकता. इथे लॉक अनलॉक. त्यानंतर बॉटल होल्डर म्हणजे पाण्याची बॉटल ठेवू शकता. स्पीकर लावण्यासाठी इथे जागा जी आहे ती कंपनीने दिलेली. आणि हे जे सीट आहे ना ते तुमच्या कम्फर्टच्या नुसार अकॉर्डिंग सेट करू शकता. पुढे मागे करू शकता. ऍडजस्ट देखील करू शकता. सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने सीट बेल्ट देखील गाडीमध्ये दिलेले. इथे तुम्ही गाडीची चावी लावू शकता. त्याचबरोबर हेडलाईटचा जो थ्रू आहे ना तो लेवल सेट करायचा तुम्ही इथनं करू शकता. सीएनजी वरती शिफ्ट करायचं, पेट्रोलवरनं सीएनजी वरती जर करायचं तर सीएनजीचं स्विच इथे पॉवर मोड जो आहे तो गाडीमध्ये मिळून जातो, इको आणि पॉवर मोड. त्याचबरोबर इथे वरती आल्यानंतर इथे ग्रॅब हँडल मिळून जातो, जो की चांगला मजबूत असा आहे.
वरती इथे जर बघितलं तर IRV मिळून जातो, एक केबिन लाईट देण्यात आलेला आहे, सनवायझर इथे दोन्ही साईडला मिळून जातं, ड्रायव्हर आणि को पॅसेंजर साईडला ग्रॅब हँडल इथे मिळून जातो, इथे सुद्धा एक ग्रॅब हँडल दिलेलं आहे, मागे एक विंडो तुम्ही बघू शकता, सीट बेल्ट दोन्ही ठिकाणी मिळून जातात आणि हे जे सीट आहे ना मित्रांनो ते एक चांगलं कम्फर्टेबल सीट दिलेले आहे, कुशनिंग बघितले तर ती देखील चांगली आहे, मी ही गाडी पर्सनली स्वतः चालून देखील बघितली, त्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत आहे. हँडब्रेक जो तुम्हाला इथे मिळून जातो, त्याचबरोबर इथे एक ग्लोबल दिले, तिथे गाडीचे डॉक्युमेंट वगैरे ठेवू शकता आणि डॅशबोर्डची जर क्वालिटी बघितली ना मित्रांनो एकदम चांगले फिट अँड फिनिश किंवा प्लास्टिक क्वालिटी जर बघितली तर ती विरो CNG मध्ये चांगली दिलेली आहे. आता आपण आतमध्ये बसूया, स्पीडोमीटर गाडीचा कसा आहे, व्ह्यू कसा येतो समोरचा, विजिबिलिटी कशी ती देखील बघूया. मंडळी आतमध्ये बसल्यानंतर स्टेअरिंग जे ते विरो CNG अशा प्रकारे मिळतं, महिंद्राचं बॅजिंग इथे देण्यात आलेलं आहे, हॉर्न जे ते अशा प्रकारे हॉर्नचा आवाज जो येतो तुम्हाला बघायला मिळतो, वायपरचे कंट्रोल जे ते तुम्हाला इथे मिळून जातात. त्याचबरोबर इकडे जर बघितलं उजव्या साईडला तर ते हेडलॅम्पचे कंट्रोल आणि इंडिकेटरचे कंट्रोल जे तुम्हाला इथे देण्यात आलेले. डॅशबोर्ड किंवा प्लास्टिक क्वालिटी बघितली ना ती एकदम चांगली दिलेली आहे. त्याचबरोबर फिट अँड फिनिश जर बघितलं प्लास्टिक क्वालिटी जी येते या विरो CNG ची डॅशबोर्डची ती देखील चांगली. महिंद्राची बॅजिंग तुम्हाला इथे मिळून जाते. हे बेस वेरियंट असल्यामुळे तुम्हाला इथे म्युझिक सिस्टीम किंवा AC वगैरे काही मिळत नाही. तुम्ही जर AC वाला वेरियंट घेतलं एअरबॅग वाला वेरियंट तर त्यामध्ये तुम्हाला बरेचसे अजून फीचर मिळू देखील शकता. त्याचबरोबर हॅझल लॅम्पचं स्विच इथे मिळून जातं, 12 व्होल्टचं चार्जिंग सॉकेट इथे दिलेले. गिअरबॉक्स बघितलं तर 5 स्पीड गिअरबॉक्स मिळून जातो, एक जो गिअर आहे तो रिव्हर्स इथे देणार. हँडब्रेक जे तुम्हाला इथे मिळून जातं आणि केबिन जे आहे ना ते मित्रांनो वॉक थ्रू केबिन जे आहे ते दिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला ड्रायव्हरला कधी रेस्ट वगैरे करायचा, आराम करायचा असेल तुम्ही इथे रेस्ट जे ते करू देखील शकता. इथे एक ग्लोबॉक्स मिळून जातो जो की लॉकेबल आहे, इथे तुम्ही गाडीचे डॉक्युमेंट वगैरे देखील ठेवू शकता अशा प्रकारचा आहे. इथे सुद्धा डिसेंट स्पेस दिलेले, इथे तुम्ही पाण्याची बॉटल वगैरे, मोबाईल, वॉलेट वगैरे देखील ठेवू शकता. अशा प्रकारे डॅशबोर्ड जे आहे तुम्हाला विरो CNG चा इथे बघायला मिळतो. स्पीडोमीटर आता बघूयात स्पीडोमीटर कसा दिलेला आहे. इथे तुम्ही गाडीची चावी लावलेली मी आता आणि तुम्हाला एकदा ऑन करून दाखवतो. स्पीडोमीटर जो आहे तुम्हाला अशा प्रकारे मिळून जातो. इथे स्पीडोमीटर वरती जर बघितलं तर इकोचं इंडिकेशन आहे, इको मोड ऑन आहे, गाडीचं किलोमीटर ते बघू शकता, डिजिटल स्पीड दिलेली आहे. त्यानंतर CNGचं फ्युएल गेज जो तुम्हाला लेफ्ट साईडला मिळून जातो, CNG टँक कॅपॅसिटी मध्ये CNG गॅस किती आहे ते लेवल गेज जो तो दिलेला आहे. टेम्परेचर वरती तुम्ही बघू शकता, उजव्या साईडला टाइम दिलेला आहे म्हणजे वेळ तुम्ही बघू शकता. त्यानंतर उजव्या साईडला इथे टेम्परेचर गेज जो तुम्हाला इथे मिळून जातो. बाकी वॉर्निंग इंडिकेटर तुम्हाला इथे मिळून जातात. त्यानंतर इथे एक लिव्हर दिलेला आहे, तो जो तुम्ही प्रेस केला ना तर स्पीडोमीटर वरती डिस्प्ले वरती ट्रिप ए ट्रिप बी किती शो होत आहे ते तुम्ही इथनं बघू शकता. लॉंग एंटर केल्यानंतर इथे डिजिटल स्पीड तुम्हाला मिळते किती आहे ते. स्पीडोमीटर जो आहे तुम्हाला डिजिटल मिळून जातो. वॉर्निंग इंडिकेटर तुम्हाला बॅटरी वगैरेचं वरती मिळून जातं. खाली सुद्धा वॉर्निंग इंडिकेटर्स आहे. इकोचं इंडिकेटर तुम्हाला इथे बघायला मिळतं आणि स्पीडोमीटर विरो CNG तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळतो. आणि बाकी ओव्हरऑल इंटेरियर बघितलं विरो CNG तर विरो जी डिझेलमध्ये येते त्याच प्रकारे दिलेलं आहे. आणि स्पीडोमीटर तुम्ही अशा प्रकारे व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि व्हिजिबिलिटीचं बघितली ना समोर ती देखील चांगली, गाडी चालवताना समोर क्लिअरली व्हिजिबल राहतं आणि IRV तुम्हाला इथे मिळून जातो. इथे केबिन लाईट देखील देण्यात आलेला आहे जो की अशा प्रकारचा आहे. आणि केबिन जे येते रूफ जे येते वरचं ते देखील चांगले दिलेलं आहे. ग्रॅब हँडल तुम्हाला 1, 2, 3 मिळून जातात. गाडीची हाईट देखील चांगली दिलेली. आता मंडळी या गाडीची किंमत जी आहे ती पुण्यामधली, पिंपरी चिंचवड मधली किती आहे ती देखील आता आपण बघूया आणि बाकी कोणत्या गोष्टी जे ते अजून दिलेल्या गाडीमध्ये ते आता आपण बघूया. तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं महिंद्राची ही विरो CNG गाडीबद्दल मी संपूर्ण माहिती जी आहे ते मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. या गाडीमध्ये फीचर्स कोणकोणते दिलेले, पेलोड कॅपॅसिटी काय आहे, गाडीची रेंज, CNG टँक फुल केल्यानंतर आणि पेट्रोलचे टँक फुल केल्यानंतर किती किलोमीटरची रेंज मिळू शकते ते देखील सांगितलं. आणि या गाडीची एक शोरूम किंमत जी आहे ना ती पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली हे जे व्हेरियंट आहे ना हे सगळ्यात बेस्ट व्हेरियंट आहे जे की CNG मध्ये आहे, V2 व्हेरियंट. आणि या व्हेरियंटची बेस्ट व्हेरियंटची जर किंमत बघितली पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली एक शोरूम किंमत मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सांगणार आहे, 8,99,000 इतकी. हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही काही दिवसांनी बघितला तर किंमत ही एक शोरूम किंमत बदलू सुद्धा शकते किंवा तुमच्या शहरामध्ये किंमत वेगळी देखील असू शकते. तुम्ही तुमच्या जवळच्या महिंद्रा शोरूमला जाऊन चौकशी देखील करू शकता. जर तुम्हाला ही गाडी पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामध्ये घ्यायची असेल तर तुम्ही शिव ऑटो विंग भोसरी पुणे या शोरूमला नक्की भेट द्या. शोरूमचे कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले. आणि या गाडीबद्दल जर बोलायचं झालं तर वॉरंटी ऑफर देखील चांगली आहे. गाडीची रेंज जी आहे ती पेट्रोल टँक फुल केल्यानंतर आणि CNG टँक फुल असल्यानंतर 500 किलोमीटर प्लसची रेंज जी तुम्हाला या गाडीपासून मिळू शकते. आणि फीचर वाईज जर बघितलं तर पेलोड कॅपॅसिटी किंवा कार्गो डेक एरिया जो आहे तो चांगला मोठा असा दिलेला आहे. त्यामुळे भरपूर सामान वगैरे जे तुम्ही या गाडीमध्ये लोड करून घेऊन जाऊ शकता किंवा घेऊन येऊ शकता आणि तुमचा व्यवसाय जो आहे तो वाढू देखील शकता. आजचा हा विरो CNG चा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जो आहे तुम्हाला मराठीमध्ये फक्त आपल्या चॅनलवरती बघायला
मिळाला आहे तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक देखील करा. तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर देखील करा. ज्याला कोणाला घ्यायचा असेल तर तो हा व्हिडिओ जो आहे तो बघू शकतो, जर माहिती पाहिजे असेल या गाडीची तर. मंडळी भेटूयात अशाच एका नवीन गाडी सोबत नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.